अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात वडगाव पाण येथे दत्तधाम सरकार नावानं गडगे महाराजाचा दरबार भरत होता। एल.एस. मराठीनं या महाराजाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। सर्वात आधी एल.एस. मराठीनं या प्रकरणाचा भंडाफोड केला, सातत्यानं पाठपुरावा देखील केला। गडगे महाराजाकडून केले जाणारे दावे किती खरे किती खोटे याची शहानिशा करण्यासाठी एल.एस. मराठीची टीम या महाराजाच्या दरबारापर्यंत जाऊन धडकली आणि यानंतर समोर आलं ते महाराजाच्या भोंदूगिरीचं रहस्य। एल.एस. मराठीनं सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या गडगे महाराजाचा बाजार उठलाय, त्यामुळे एल.एस. मराठीचा दणका पाहायला मिळालाय। मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आलंय। तालुक्यातील वडगाव पाण येथे दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या भोंदू विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। राजेंद्र बापू गडगे असं वडगाव पाण परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचं भासवून दत्तधाम सरकार नावाचं यूट्यूब चॅनल त्यानं सुरू केलं होतं। या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणं, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देणं, तसंच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करायचा। या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावायचे। राजेंद्र गडगे हे आपल्या आश्रमात दरबार भरवून भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करायचा। विशेषतः वैदिक पद्धती, ध्यान साधना आणि मनाची संकल्प शक्ती वाढवून कॅन्सर सारखे गंभीर आजारही बरे होऊ शकतात असा दावा त्यानं केल्याची चर्चा। याच दाव्यामुळे अनीसनं त्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। अनीसच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांचा आरोप आहे की हा चमत्काराचा प्रकार नसून भक्तांचं आर्थिक आणि मानसिक शोषण आहे। कॅन्सर सारख्या आजारावर उपचाराच्या नावाखाली दिशाभूल केली जाते। प्रशासनानं तातडीनं फौजदारी गुन्हे नोंदवून आश्रमावर कारवाई करावी। तर राजेंद्र गडगे यांनी भूमिका मांडताना म्हटलं की मी भोंदू नाही, माझी तुलना अशोक खरातशी करू नका। गेल्या 38 वर्षांपासून वडिलोपार्जित जागेत सेवा देत मी कोणताही चमत्कार करत नाही। तेथे असलेलं मेडिकल स्टोअर आणि माझा थेट संबंध नाही। मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे असं त्या बाबानं म्हटलं होतं। वडगाव पाण येथील आश्रमात घरगुती वाद, शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रासाने त्रस्त असलेले शेकडो भक्त दररोज येतात। चुटकी सरशी इलाज या चर्चेमुळे येथे मोठी गर्दी होत असली तरी अनीसच्या मते हे केवळ भीती आणि श्रद्धेचा फायदा घेण्याचं साधन आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समस्या निवारणासाठी हा भोंदू भक्तांकडून 15,000, 21,000 ते अगदी 51,000 रुपयांपर्यंतची रक्कम उकळायचा। उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचं औषध देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता। गेल्या 10 दिवसांपासून त्यानं शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, मोहन पुरी, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत मुख्य आरोपी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून इतर तिघांचा आता शोध सुरू आहे। आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, IT ऍक्ट, ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज ऍक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपका सुद्धा या बाबावर आहे। पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके या प्रकरणाचा आता अधिक तपास करतायत, त्यामुळे अजून या प्रकरणातून काय बाहेर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।